पुण्यामध्ये कोयता आणि तलवारी घेऊन एका टोळीने दहशत माजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय। तर हडपसरमध्ये मध्यरात्री अज्ञात टोळक्यानं बस पेटवली आहे। 4 ते 5 जणांनी टेम्पो ट्रॅव्हलर्स वरती पेट्रोल टाकून पेटवल्याची सुद्धा घटना घडलेली आहे। तर पुण्यामधली ही बातमी आपण बघतोय। कोयता आणि तलवारी घेऊन पुन्हा एकदा या टोळीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। त्याच वेळेला हडपसरमध्ये मध्यरात्री अज्ञातांनी बसही पेटवल्याचं कळतंय। तर एका टेम्पो ट्रॅव्हल्स वरती पेट्रोल टाकून तो पेटवण्यात आलेला आहे। ही दृश्य सुद्धा समोर आली आहेत आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, गेल्या काही दिवसांमधल्या पुण्यातल्या या सातत्याने घडणाऱ्या धक्कादायक घटना, पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न। नक्कीच पुण्यातील याच हडपसर भागामध्ये काही दिवसांपूर्वी शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या वासुदेव कुलकर्णींचा खून करण्यात आलेला होता कोयतेधारी काही तरुणांकडून। आणि पुन्हा एकदा याच कोयत्याचा उपयोग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न हडपसरमध्ये होताना दिसतो आहे। हडपसरमधील काळेपडळ भागातील ही घटना आहे, जिथे एक टेम्पो ट्रॅव्हलर बस रात्री उभी होती, पार्क करण्यात आली होती। ती बस पेटवून देण्यात आली आणि पेटवणाऱ्यांच्या हातामध्ये कोयते होते, शस्त्र होती आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण आहे। एकच एक अशी कोणती कोयता गँग नाही, तर तरुण जे आहेत ते कोयत्याचा वापर करून दहशत माजवतायत। पोलिसांसमोरचं हे मोठं आव्हान आहे। अगदी धन्यवाद मंदार या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।